ANS न्यूज। आप देख रहे हैं एएनएस लाइव में जिस वक्त मौजूद हूँ मैं। आप देख रहे हैं यहाँ पे बड़ी संख्या में यहाँ के जो सोसाइटी के मेंबर थे, उन्होंने बीएमसी से कहीं ना कहीं एक मीटिंग लिया था। जो यहाँ के वार्ड ऑफिसर हैं सरदवाड़ी का, तो वहाँ पे मीटिंग लिया गया था कि सर हमारा बिल्डिंग जब कभी ये रीडेवलपमेंट में जाएगा तो पहले आप आए, वहाँ से ऑफिसर आएगा, जो कोई भी आएगा आके पूरा सर्वे करेगा, पहले देखेगा, उसके बाद तब जाके कहीं लोग आएंगे और इसको ये करेंगे, सर्च करेंगे। बट आप देख रहे हैं आज बिना बताए और पुलिस प्रोटेक्शन लेके यहाँ पे सारे लोग और यहाँ पे सर्वे करने के लिए पहुंचे। मतलब क्या है, यहाँ तो ऐसा लग रहा है कहीं ना कहीं सबको मैनेज किया गया है। कहीं ना कहीं ये उनको ऐसा लग रहा है कि हम पब्लिक को डरा धमका के और हम अपने नाम पे करके और कैसे भी हम अपना, तो ऐसा नहीं हो सकता है। पब्लिक जाग चुकी है, पब्लिक को पता है किस तरीके से हमें उनको क्या करना है। जनता जनार्दन है। अगर यहाँ के नगर सेवक, यहाँ के आमदार और यहाँ के खासदार अगर इनके बातों को जानते हैं, यहाँ के लोगों से क्या कहते हैं और जो सर्वे करने हैं वो क्या कहते हैं, ऐसे अपडेट देखने के लिए जुड़े रहिए एएनएस लाईव्ह में। सांगणार हे जसं तुमचं ठरलं होतं की आम्ही लोकप्रतिनिधीला घेऊन तिथे विजिट करणार आहे, पण आज असं दिसत नाही इथे पोलीस प्रशासनाला घेऊन हे लोक आलेले, काय सांगणार? बघा, इथे स्थानिक जी इथली रहिवासी आहेत त्यांनी सन्मान्य खासदार अनिल देसाई आणि माझ्याकडे निवेदन असं दिलं होतं की या ठिकाणी जो प्रस्तावित रस्ता आहे, तो प्रस्तावित जो पूल आहे, त्याचं काम इथे होऊ नये, कारण त्याची काही तशी आवश्यकता नाही आहे। कारण फार मोठा म्हणजे वस्तीचा हा काही भाग नाही आहे, त्याच्यामुळे इथे जसं लोक राहतात तसं त्यांना राहू दे। ज्या काही सोयीसुविधाची जी काही कमतरता आहे ती वाढवा। तर आम्ही त्या पद्धतीने लोकांना सांगितलं होतं, म्हणजे ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना याची पहिलं फिजिबिलिटी चेक करा, खरोखर या रस्त्याची, या पुलाची आवश्यकता आहे का, किती लोकसंख्या भागामध्ये, किती लोक याचा वापर करणार आहेत। कारण इथे एकतर एक मोठा आणि पांढरापोळ जोड रस्ता मोठा तयार झालेला आहे, सीजी गिडवानी रस्ता आहे, त्याच्या बाजूचा रस्ता आहे आपला सायन ट्रॉम्बे रोड आहे। म्हणजे एवढे मोठे मोठे रस्ते आजूबाजूला असताना या रस्त्याची काय आवश्यकता आहे, हा सर्वसाधारण प्रश्न होता। म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि 8 तारखेला आमची जी बैठक झाली डीएमसी बरोबर, स्थानिक लोक त्यावेळेला होती, ते स्थानिक लोकांचा विषय पण आम्ही त्यावेळेला अजेंड्यावर घेतला होता आणि त्यावेळेला आम्ही त्यांना हेच विनंती केली होती की बाबा जॉईंट सर्वे करा आणि जॉईंट सर्वेमध्ये लोकप्रतिनिधींना पण त्याच्यामध्ये सहभागी करा। म्हणजे जागेवर ज्यावेळेला लोकप्रतिनिधी येतील त्यावेळेला त्यांना पण कळेल ना की या रस्त्याची आवश्यकता आहे का नाही आहे, जर ब्रिज बांधणार असतील तर त्याची आवश्यकता आहे की नाही। तर हे अचानकपणे आज जवळजवळ मोठा पोलिसांचा फौजफाटा घेऊन, कारण पोलिसांना जनता रिस्पेक्ट करते, त्याच्यामुळे त्यांना ढाल म्हणून पुढे आणून या ठिकाणी सर्वे करण्याचा जो काही घाट मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जो काय या ठिकाणी घातलेला आहे, तो मला वाटतं त्या अधिकाऱ्यांना मी दोष देत नाही, परंतु ह्यांचे कोणतरी मोठे सुपिरियर असतील की ज्यांना ते दबाव टाकून या ठिकाणी नाही सर्वे झालाच पाहिजे, रस्ता व्हायचाच। अरे कशासाठी रस्ता, कशासाठी ब्रिज? खरोखर लोकांना बरा हा मोठा जर रस्ता झाला आणि खूप गाड्या जर इथून आल्या तर इथे तुम्ही बघा सीजी गिडवानी जो रस्ता आहे त्या रस्त्याची काय अवस्था असेल, मुख्य रस्त्याची काय हालत होईल, तो जाम होणारच की नाही। आता जो जामाचा रस्ता आहे अबला, त्याचं पुढे अजून जे डेव्हलपमेंटचं काम व्हायला पाहिजे, जे अति आवश्यक गोष्टी आहेत ते पहिलं पूर्ण करा ना, आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्याचा विस्तार करायला हरकत नाही। परंतु भविष्यामध्ये पुन्हा इथे समजा काही 40, 50, 60 घरं जी बाधित होतील तर त्यांच्या पुनर्वसनाचं काय? आज पुनर्वसन नको असं लोक का बोलतात? कारण एजी केमिकल, व्हिडिओकॉन, माहुल, महाराष्ट्र नगर, लल्लूबाई, काय लोकांची अवस्था आहे आज नरक यातना त्यांना दररोज भोगावं लागतात। आज सर्व जवळजवळ इमारती त्या मोडकळीस आलेल्या आहेत। आज एक्झिट ऍक्शन पॉलिसी जी आहे, वन टाइम रिपेअरिंगची पॉलिसी आहे, ती पॉलिसी नीट राबवता येत नाही, त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार होतो, पूर्ण कामं होत नाहीत, म्हणजे बेसिक सुविधा त्या ठिकाणी मिळत नाहीत। आणि इथे जर चांगल्या पद्धतीने आज जर लोक राहत आहेत तर तिथून त्यांना का उठवता तुम्ही? लोकांच्या मनात भीती आहे, म्हणून लोक आज या ठिकाणी म्हणतात की सर्वे करू नका। आणि आम्ही 8 तारखेला ठरल्याप्रमाणे आम्ही पुन्हा महानगरपालिकेला विनंती करायला मी या ठिकाणी आलोय। पोलिसांना पण मी विनंती करतो की इथे सर्वेच करू नका, तुम्ही सर्व अधिकाऱ्यांना बोलवा, पोलीस पण नाही बोलवले तरी चालतील, सर्व अधिकारी येतील, सर्व लोकप्रतिनिधी येतील, त्यांनी स्वतःच्या डोळ्याने बघावं याची खरोखर या रस्त्याची आवश्यकता आहे का। तर त्यांच्या सद्सद विवेक बुद्धीला ते पटलं तर करा, पण जर करायचं असेल मग ह्यांची जी काही सुविधा आहे ही सुविधा ही आहे त्या ठिकाणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे। त्या दृष्टीने त्यांनी सर्वेक्षण करायला हवं
कारण त्यांना हिथून तुम्ही बाहेर फेकणार तर ते बिलकुल मी तर त्याला मंजुरी देणारच नाही. म्हणजे लोक आता हलणारच नाहीत, परंतु त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आम्ही करू. त्यांना चांगल्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन आहे त्या भागामध्ये, किंवा चांगलं जे आता ते सेलेबल बिल्डिंग मध्ये जर त्यांचं जर पुनर्वसन होणार असेल, सेलेबल म्हणजे समजतं ना, म्हणजे SRH नाही, प्रायव्हेट इमारतींमध्ये जर त्यांचं जर पुनर्वसन करणार असतील तर मात्र ते एकदम राजीकुशीने तयार होतील. बरोबर, म्हणजे ते तुम्ही नंतर ठरवा. पण मला असं, मी एक माझं मत फक्त सांगितलं. पण आता सध्या काय आहे की आता हे त्याची आवश्यकता नाही असं साधारण वाटतंय. तर त्यांना जर महानगरपालिकेला वाटत असेल की खूप आवश्यक आहे तर त्यांनी पटवून द्यावा, लोकांना पटवून द्यावा की खरोखर. आणि जर चांगल्या सोयी सुविधा होणार असतील तर लोक मला वाटतं त्याला विरोध करणार नाहीत. पण त्यांना पटवून द्या पहिला आणि नंतरच पुढे या गोष्टी जसं करा. हे जिद्द करतात की नाही आज करणार म्हणजे करणार, आता काय सांगणार त्यांना? आता बघा, शेवटी तुम्हाला माहिती आहे ना जंतर मंतरवर काय चालू आहे. आता हे आंदोलन करतील ना, म्हणजे हे ते बसतील, म्हणजे हे काय करू शकत नाही काय. आता अधिकाऱ्यांना तर उलट बोललं तर ते केसेस घेतील. बरोबर, पण त्याच्यामुळे उगाच त्यांना काय त्रास नको. आम्ही अशा पद्धतीने हे आंदोलन करतील की ज्याच्यामुळे त्यांच्यावरच गुन्हा दाखल होणार नाही याची काळजी घेतील. कारण संवेदनशीलता या सरकारला असायला पाहिजे. मी त्यांना असं म्हणत नाही असंवेदनशील आहेत. तर सरकारने, जे सरकार आता आज बसलंय महाराष्ट्र शासनात, त्यांनी याची दखल घ्यावी या लोकांची आणि उगाच जिद्द करू नये असं मला वाटतं. बाकी काय नाही. दादा काय सांगणार काय सांगणार दादा की जे प्रकारे तुम्ही तुमच्या मीटिंग मध्ये ठरलं होतं आणि तसं नाही झालं, आता बघा की ते लोक सर्वेसाठी आलेले आणि एकदम आज करणार म्हणजे करणार, काय सांगणार? हे कसं आहे, हे अधिकारी पहिल्यांदा पण 1-2 वेळा येऊन गेले. आम्ही त्यांना विनंती केली की आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सोबत घेऊन या, त्यांनी आम्हाला माहिती देऊ द्या की हा काय होणार आहे, कसं होणार आहे, कोणासाठी होणार आहे, त्याचा फायदा किती लोकांना होणार, त्याची आवश्यकता आहे का, की चेंबूरमध्ये एवढे एका जागेला एवढे रस्ते पाहिजेत का, 5 ठिकाणी, म्हणजे पर्यायी रस्ता त्यांनी आशिष टॉकीच्या इकडून दिलेला आहे. तर अजून हे रस्ते एवढे गरजेचे आहेत का? आणि जर गरजेचे असतील तर कोणी विरोध करणार नाही करायला. पण जे आमच्या लोकांना काय होईल तर याचं काय बद्दल काय घेणार डिसिजन. तर आम्हाला लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधीने आम्हाला सगळ्या या गोष्टी समजावून सांगाव्यात. हे कशासाठी होणार आहे, कोणासाठी होणार आहे, याच्यामुळे आमचं काय नुकसान होणार आहे, आम्ही विस्थापित होणार आहोत का किंवा काय. आणि त्याच्यानंतर आमचं काम करायला हरकत नव्हती. पण हे मीटिंग घेतात, एक मीटिंग मध्ये बोलतात एक अधिकारी, आणि परस्पर येऊन केव्हाही न काही कल्पना देता, कोणालाही न माहिती असता कुठली मीटिंगला किंमत देत नाही, कोणाच्या लोकप्रतिनिधींना किंमत देत नाही. त्यांनी स्वतः येऊन जबरदस्ती असं पोलीस फोर्स वगैरे घेऊन लोकांच्या मनामध्ये थोडीशी पोलिसांची मीटिंग मध्ये काय ठरलं? मीटिंग मध्ये असं ठरलेलं होतं, पहिल्यांदा जी मीटिंग झालेली होती डेप्युटी वॉर्ड ऑफिसर मॅनेजर तर त्यांनी सांगितलं होतं की यांच्यासोबत तुम्ही जा वरती डोंगरावरती, जिथून हा ब्रिज बनणार आहे की कोणासाठी बनणार आहे ते यांना दाखवा. आम्ही पर्याय म्हटलं होतं की बाबा ब्रिज न बनता खालून जर रस्ता जाणार असेल विदाऊट ब्रिजचा, जो रस्ता बनलेला आहे की जो 18 पॉईंट कितीचा आहे की 13.2चा आहे, तेवढा रस्ता जर आपल्याला पुरेसा असेल आणि तो रस्ता जर खालून जात असेल विदाऊट ब्रिजचा, तर काय हरकत नाही बनवायला, की ऑलरेडी तसा जो रस्ता आहे 13.5 मीटरचा, एवढी रहदारी होणार नसेल तर. पण त्यांनी त्याच्यातून कुठलंच घेतलं नाही. ते अधिकारी आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, आम्हाला घेऊनही गेले नाहीत, साईट विजिटही झाली नाही. त्याच्यानंतर खासदार साहेबांना घेऊन गेलो. खासदार साहेबांना घेऊन गेलेलं असताना खासदार साहेबांच्या समोर सुद्धा हेच विषय झाले. खासदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की मी स्वतः येईन तिकडे, लोकप्रतिनिधी पण असतील, बाकीचेही असतील, रहिवासी सुद्धा असतील, आणि तुम्ही सुद्धा ऑफिसर लोक या तिकडे, आपण सगळेजण जाऊन बघूया की खरोखर त्या रस्त्याची, त्या पुलाची गरज आहे का, आणि जर असेल तर त्याच्यानंतर आपण पुढचं कार्यक्रम करू का, जे पण काय असेल तर. तुम्हाला आज कळवलं होतं की आम्ही हे लोक येणार? आज कळवायचं नाही, केव्हाच ते कळवत नाहीत आम्हाला. सर्वेला डायरेक्ट येतात आणि अशा पद्धतीमध्ये येतात. मीटिंग मध्ये तर वेगळे ठरलं होतं. हा, मीटिंग मध्ये सर्वेचा विषयच नव्हता झालेला होता. आज काय करणार तुम्ही? सर्वे आमचा विरोध आहे, आम्ही सर्वे करायला त्यांना देणार नाही. विनंती आमची एवढीच आहे की त्यांनी आमचेही थोडे मान ठेवा. हा अधिकारी वर्ग जे आलेले आहेत त्यांना आम्ही हात जोडून विनंती करतो की तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही चाला. आम्ही त्यांच्या संगती बोलून आपला एक विचाराने आम्ही, मग पोलीसही तुम्हाला लागणार नाहीत, पोलीस प्रोटेक्शनही तुम्हाला लागणार नाही, आम्ही आमच्या संमतीने तुम्हाला सर्वे करायला देऊ. पण जसं आपलं ठरतंय वारंवार ज्या वेळेला होतं, पण तुम्ही त्याच्यापासून दुजोरा करताय, म्हणजे आम्हाला जरा मनामध्ये शंका येते यांच्या बाबतीमध्ये, यांच्या वागण्याबद्दल आम्हाला थोडीशी शंका वाटते की असं का करतात. कोणी ना कोणी मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये. नाही, एवढं आम्ही काय बोलू शकत नाही, पण म्हणजे विनाकारण म्हणजे हे का असं घडतंय की बाबा आम्ही लोकप्रतिनिधींच्या पहिल्या मीटिंग मध्ये पण त्यांना व्हिजिटला आले तेव्हा पण तसं सांगितलं. म्हणजे जबरदस्ती जबरदस्ती वाटते आम्हाला ही,
की हे लोकप्रतिनिधी गेलेले असताना समोर एक बोलणं झालेलं असताना हे जर वारंवार जर असेच करतात तर हे का करतात? मग तुमची लोकप्रतिनिधी मागणी काय प्रशासन से आणि सरकारने आणि पोलिसला सगळे काय मागणी करतात? नाही, सगळ्यांना पोलीस प्रशासनाला सुद्धा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा आमची विनंती आहे की तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी जोपर्यंत आमचे येत नाहीत, ते आम्हाला सांगत नाहीत, ते आमच्या मनातली शंका दूर करत नाहीत, तोपर्यंत तुम्ही सर्वे करू नका. काय आज सर्वे नाही झाला तर काय सर्वे होणार नाही, की आज सर्वे झाला तर काय लगेच तुमचा पुढच्या महिन्यात रस्ता बनणार नाही आहे. त्यामुळे पावसा वेळ असेल किंवा जे पण काय असेल, पण लोकप्रतिनिधींसंगती आपलं बोलणं एकदा होऊन जाऊ द्या, सगळ्या लोकांच्या मनातल्या कुशंका दूर होऊ द्या आणि त्याच्यानंतर आमची काय हरकत नसणार. पर जैसे कि यहाँ पे देखा आपने, यहाँ के लोगों ने कहा कि यहाँ के जब तक लोग प्रतिनिधि आते नहीं है और उनसे हमारा बोलना नहीं होता तब तक हम सर्वे करने देने वाले नहीं है। हमें पुलिस प्रशासन की भी जरूरत नहीं है, हम एक सिंपल सोबर आदमी है और एक सिंपल संसार यहाँ पे हम लोग कर रहे हैं। हमको ऐसा कुछ नहीं है, जब जो प्रतिनिधि कहेंगे हम वो करने के लिए रेडी है। ऐसे अपडेट देखने के लिए जुड़ी रही है NS लाइव न्यूज। आज किती वर्ष कुडाचे घर असल्यापासून आम्ही आज हे सगळी व्यवस्था इथं झालेली, या वाडीमध्ये सगळी सुविधा आहे, सगळं काय आहे, परंतु आमच्या लोकांना कुठल्या गोष्टीचा आम्ही त्रास होऊ देणार नाही आणि इथं आम्ही ते ब्रिज वगैरेचं काम करू देणार नाही। त्यांचा मोठा साहेब आल्याशिवाय आणि त्यांचे बोलणे झाल्याशिवाय, सगळे आमच्या कमिटीवाल्यांसंगती किंवा आमच्या वाडीतल्या रहिवाशांसंगती हे सगळे बोलणे झाल्याशिवाय आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये सहभाग घेणार नाही आणि सर्वे करू देणार नाही। मावशी काय सांगणार तुम्हाला, हे जसं कळवलं होतं ते लोक आमच्या इथे असं म्हणजे सर्वे अचानक येऊन असे पोलीस फौज घेऊन येतात, लोकांना मनामध्ये भीती घालतात की इथं ब्रिज होणार, आम्ही सर्वे करणार, अशी धमकी देतात आम्हाला। आम्ही ते होऊन देणारही नाही। झालं होतं काय होतात मीटिंग मध्ये हे झालंच नाही, सर्वे होणार नाही असं सांगितलं, परत अचानक येऊन त्याचे सर्वे करायचे बोलतायत, 2-2 गाड्या पोलिसांची फौज घेऊन येत आहेत। आम्ही ते होऊन देणार नाही आणि जे आमची वस्ती अशी चांगली आहे की कुठेही वस्ती अशी नाहीये, असंच आम्हाला इथं राहायचं आहे, झोपडीमध्येच राहायचं आहे आम्हाला। नाही नाही नाही, काही नाही, आम्हाला कुठेच नाही, इथेच आम्हाला राहायचं, इथेच। माहौल गाँव का उधर नहीं चाहिए, इधर ही चाहिए। जैसा कि लोगों का कहना है हमारा झोपड़पट्टी ही अच्छा है, हमें महल में नहीं जाना है। कुछ भी बनाओ, यहाँ के जो प्रतिनिधि जब तक आते नहीं है, इनके साथ जनता के साथ बात नहीं करते हैं, तब तक ये सर्वे करने देने वाले नहीं है। ऐसे अपडेट देखने के लिए जुड़ी रही है NS लाइव न्यूज से।